ज्यांचे आत्ताच आपण विचार ऐकले ते डॉक्टर वैभव, डॉक्टर अनिल काकोडकर, श्रीमान चक्रे, अरुण गुजराती, रामदास भटकर, अन्य सगळे सहकारी आणि बंधू भगिनींनो, अतिशय सुंदर आणि विचारप्रवर्तक भाषण आपण या ठिकाणी ऐकल्याच्या नंतर आणखीन काही बोलावं असं मला अजिबात वाटत नाही. डॉक्टर वैभव आणि डॉक्टर अनिल यांचं काम गेल्या अनेक वर्षापासून महाराष्ट्रातल्या गडचिरोली जिल्ह्यामध्ये होतं आहे. याची कल्पना आपल्यापैकी अनेकांना. आजच मी त्यांना विचारत होतो की तुम्ही जिथं काम करता तिथं नक्षल प्रश्न हा तुम्हा सगळ्यांना किती असता देतो. आणि त्यांनी सांगितलं फरक आहे, काम करायला कुठली अडचण नाही. आणि विशेषतः वैद्यकीय क्षेत्रामध्ये कोणी काम करत असेल तर अजिबात प्रश्न आम्हाला लोकांच्या समोर येत नाही. आणि सहजच एक उदाहरण त्यांनी सांगितलं की एखाद्या गावामध्ये खेड्याच्या आरोग्यविषयक समस्या असते, त्या संबंधी काही मदत करायला आम्ही गेलो आणि गावच्या लोकांनी चहा दिला नाही आणि नंतर नक्षलाईचं कळलं तर गावच्या लोकांना ते आपली नाराजी व्यक्त करतात की आरोग्य सेवा करणारे त्यांच्याकडे तुम्ही दुर्लक्ष करता, हे काही योग्य नाही. याचा अर्थ बदल त्या ठिकाणी व्हायला लागले. हा सगळा परिसर अतिशय देखणा परिसर आहे. अनेक ठिकाणी मी एकेकाळी गेलो की त्या काळामध्ये नक्षलीशी इतका नव्हता. मला आठवतं आहे की भामरागड हा जवळपास महाराष्ट्राचं शेवटचं ठिकाण. आणि तिथली एकंदरीत स्थिती बघितल्याच्यानंतर आश्चर्य वाटतं. लोकांची शरीरकाठी अतिशय उंच, गोरेपान आणि अनेक वर्ष त्या भागामध्ये सगळ्यांना बरोबर घेऊन राहण्याची प्रवृत्ती ही त्या ठिकाणी बघायला मिळते. माझ्या मंत्रिमंडळाच्या सुरुवातीस हा प्रश्न तयार व्हायला लागला. माझ्या नंतरच्या काळामध्ये मी लक्ष घातलं त्याच्यामध्ये अनेक धोरण ठरवलं की हा काही लॉ अँड ऑर्डरचा इश्यू नाही. लॉ अँड ऑर्डरच्या संदर्भात भूमिका घ्यावी लागेल, पण फिराया आदिवासीला तुम्ही मागास ठेवला असेल, त्याच्या सुखदुःखाची सवलत होणार नसेल तर त्याला चुकीच्या रस्त्यावर प्रोत्साहन करायला कुणी नक्षल दिलेले प्रयत्न करत असतील तर त्यांना दोष देता येणार नाही. आणि म्हणून हा कायदा आणि सुव्यवस्था एवढा सीमित प्रश्न नाही. याला धरून एकंदर त्याच्या विकासाच्या संबंधीचा विचार हा करायला पाहिजे. आणि अलीकडचे चित्र बदलतं असं दिसतंय. मग प्रतिपती गेली 40 वर्ष त्या भागात काम करतात. ते निकालच घेतला की आरोग्य सुधारणार. त्या सगळ्या भागामध्ये देसाई वरसा असेल,
आजूबाजूची बाकीची गावं असतील, ज्या काही लोकांच्या समस्या आहे त्याच्यामध्ये आरोग्यविषयक सुविधाची कमतरता हे अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि म्हणून ग्रामीण आणि आदिवासी आरोग्य सुधारलं किंवा दुर्गम भाग आहे तिथं आरोग्याच्या सुविधा देणं, माता आणि बालमृत्यू याचं प्रमाण कमी कसं होईल याच्यावर लक्ष केंद्रित करणं आणि या सगळ्या गोष्टीवर या पतिपत्नीने आपलं आयुष्य वाहून दिले. आणि म्हणून या सगळ्या क्षेत्रामध्ये काम त्यांनी केलं त्याची नोंद देश पातळीवर घेतली, आंतरराष्ट्रीय पातळीवर घेतली, त्याची नोंद यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानने घेतली. आणि मला आनंद आहे की त्यांचा या ठिकाणी राष्ट्रीय पुरस्कार देऊन आज आपण त्यांना सन्मानित केलेले. त्यांनी काही प्रश्न उपस्थित विकासाच्या संदर्भात काही नवीन प्रश्न गडचिरोलीला तयार होतात. ही गोष्ट खरी आहे की सूर्यागड असो किंवा जिंदालांच्या प्रकल्पाचा उल्लेख करत त्या सगळ्या भागामध्ये स्टीलला उपयुक्त अशा प्रकारचा उत्तम कच्चा माल हाच एखादी आहे. पण त्याचे दुष्परिणाम आहेत, नाही असं नाही. पण मला स्वतःला असं वाटतं की राज्य सरकार, तिथलं स्थानिक नेतृत्व आणि आमच्यासारख्या सगळ्या लोकांनी एकत्र बसून त्याचा काही मार्ग काढता येईल का? हे इतकं उच्च दर्जाचं लोह या देशात आज गरजेचं आहे. ही गोष्ट लक्षात ठेवून काही पर्याय त्या ठिकाणी निघेल का या गोष्टीच्यासाठी विचारविनिमय करण्याची गरज आहे. आणि तिथं निवड विरोधासाठी किंवा राजकारणासाठी राजकारण ही भूमिका घेणं कितपत योग्य होईल याचा विचार करावा लागेल. जसा जसा आत्ता त्याने शेवटी एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा मांडला आणि तो म्हणजे त्यांनी त्यांचाच अनुभव सांगितला की एक वाघ आणि वाघाचे वसले त्यांच्या समोरून गेले. हे काम आणि अशी उदाहरणं आता गडचिरोलीपुरती सीमित राहिली नाहीत. आज मुंबईमध्ये काहीतरी बातमी वाचायला मिळते की इथून विस्क्या गेला. नाशिकमध्ये आपल्याला ऐकायला मिळतं की या कुणाच्या तरी घरात विस्क्या शिरला. आता ही विस्क्यांची संख्या किंवा 2 दिवसांपूर्वी केंद्र सरकारने या देशामध्ये एकंदर या प्राण्यांची संख्या जी आहे त्या संबंधीची जी आकडेवारी दिली त्याच्यामध्ये देशामध्ये सगळ्यात जास्त वाघ हे महाराष्ट्रात आहेत अशा प्रकारची माहिती ही केंद्र सरकारने दिली. याचा अर्थ काय? याचा अर्थ मला स्वतःला असं वाटतं की तुम्ही आम्ही लोकांनी त्यांच्या निवाराच्या ठिकाणी हस्तक्षेप केला. जंगल सोडतो, जंगल कमी व्हायला, वाघांचं राहण्याचं विस्क्याच्या राहण्याची ठिकाणं तिथं आम्हीच शिरलो आणि त्या सगळ्या गोष्टीचा परिणाम काही प्रमाणात या ठिकाणी होत आहे. म्हणून त्याबद्दल सुद्धा बसून विचार करण्याच्याबद्दलची गरज आहे. आज पती पत्नी या दोघांची या पुरस्काराला निवड झाली. यशवंतराव चव्हाणांच्या नावानं हा पुरस्कार आहे. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणून त्यांचा परिचय, एक दृष्टी असलेलं असं नेतृत्व म्हणून चव्हाण साहेबांना आपण ऐकतो.
या सवन महाराष्ट्राचा चेहरा कसा बदलता येईल यासाठी त्यांनी शेवटपर्यंत प्रयत्नाची पराकाष्ठा केली आणि म्हणून महाराष्ट्राला आणि देशाला एक दिशा देणारा एक सुसंस्कृत देशप्रेमी व्यक्तिमत्वाच्या नावानं हा पुरस्कार गेले काही वर्ष आपण सुरू केला. तो योग्य लोकांनाच मिळेल याची काळजी आपण घेतो आणि त्याचं महत्त्वाचं कारण त्यांच्यात व्यक्तींची निवड करायचा अधिकार डॉक्टर काकोडकर आणि त्यांच्यासारख्या सहकार्यानं आम्हा कोणालाही नाही आणि त्यामुळं डॉक्टर वाघ प्रतिभटनी यांच्यासारख्या लोकांची निवड या ठिकाणी होऊ शकते याचं मला मनापासूनचं समाधान आहे. मी अधिक बोलून आपल्या सगळ्यांचा वेळ घेऊ इच्छित नाही. श्री वाघ या ठिकाणी उपस्थित राहिले राणी येऊ शकल्या नाही पण तरी ठीक आहे. त्यांचे 2 शब्द आपण या ठिकाणी ऐकले आणि सगळ्यात महत्त्वाचं डॉक्टर वाघ यांनी एकंदर स्थिती आज गडचिरोली किंवा त्या भागातल्या लोकांचं एकंदर चित्र अतिशय चांगल्या रीतीनं आपल्यासमोर मांडलं आणि तिथं परिवर्तन करण्याच्यासाठी कशी पावलं टाकली पाहिजे या प्रकारचे विचार हे आपल्या सगळ्यांच्या समोर ठेवले. त्याबद्दल त्यांचं मी अंतःकरणापासून अभिनंदन करतो. पतीपत्नीचं अभिनंदन करतो. तुम्हा सगळ्यांना धन्यवाद देतो आणि माझे 2 शब्द सोडतो. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.